मित्रांनो, आज होता नवोदय 2025 नवोदय परीक्षा 2025चा पेपर. आज आहे 13 डिसेंबर 2025. चला बघूया आजच्या पेपरची उत्तरपत्रिका. पहिला प्रश्न आहे वेगळी आकृती ओळखा. यामध्ये ही आहे बी नंबरची उत्तरपत्रिका. बी नंबरची जी काही उत्तरपत्रिका आहे त्याचे उत्तर आपण बघणार आहोत. तुम्ही चेक करताना तुमचे प्रश्न वाईज हे उत्तर चेक करा. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, हे करेक्ट आन्सर याचा असणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 3 याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 4 याचं उत्तर आहे ऑप्शन ए. त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे यामध्ये सारखीच आकृती ओळखायची होती. ऑप्शन सी, ऑप्शन बी, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी हे तुमचे करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी, ऑप्शन डी. यामध्ये तुम्हाला आकृतीचा अपूर्ण भाग पूर्ण करायचा होता. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर. यामध्ये सिरीज होती, सिरीज कम्प्लिशनमध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन बी, ऑप्शन डी. त्यानंतरचा 15 प्रश्न ऑप्शन सी, 16 प्रश्न ऑप्शन डी करेक्ट उत्तर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 ऑप्शन ए करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी ही जी काही आकृती आहे याचा आरशातील प्रतिमा आहे, मग याची आरशातील प्रतिमा असणार आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 19 एक सिरीज कमी केली म्हणून ऑप्शन सी उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 आतल्या आकृतीमध्ये गेली मधली आकृती बाहेर आली म्हणून ऑप्शन नंबर ए हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अपूर्ण आकृती पूर्ण करा. अपूर्ण आकृती पूर्ण करताना आपण काय करणार आहोत, याचा जर भाग जुळवून बघितला तर ऑप्शन ए करेक्ट उत्तर येतं. क्वेश्चन नंबर 22चं असणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 23चं असणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 24चं असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर बघा, तुम्हाला आरशातील प्रतिमा शोधायची होती. आरशातील प्रतिमा शोधताना तुम्हाला उत्तर शोधायचं आहे याचं ऑप्शन बी. या 26चं असणार आहे ऑप्शन बी. 27चं असणार आहे ऑप्शन बी आणि 28चं असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29 याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 30 याचं उत्तर आहे या ठिकाणी बघा ही आकृती ओपन केली तर ऑप्शन बी सारखी दिसणार आहे. त्यानंतर 31चा आन्सर आहे ऑप्शन बी आणि 32 याला ओपन केल्यानंतर आपल्याला दिसणार आहे ती आकृती ऑप्शन डी सारखी. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघा 33 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 34 यापासून ही फिगर तयार होते. 35 याची फिगर आहे ऑप्शन बी आणि 36 पासून बनते ऑप्शन ए. त्यानंतरचा पुढचा आहे लपलेली आकृती शोधा. याचं उत्तर आहे ऑप्शन या ठिकाणी बघा ऑप्शन बी मध्ये ही आकृती तुम्हाला जुळताना दिसेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी ऑप्शन ए मध्ये तुम्हाला उत्तर दिसेल. त्यानंतर 39 मध्ये आहे ऑप्शन नंबर बी करेक्ट उत्तर. त्यानंतर 40 मध्ये आहे ऑप्शन नंबर ए हे करेक्ट उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत या ठिकाणी मॅथचे या ठिकाणी उत्तर जर काढले तर या ठिकाणी याचं उत्तर बघा 2 × 3 6 येतं आणि पॉईंट नंतर 3 नंबर म्हणून आपलं याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. त्यानंतर 1 to 11 मध्ये कोणते मूळ संख्या आहेत तर 1 to 11 मध्ये आहे 2, 3, त्यानंतर 5 and 7 अशा 4 नंबर्स आहे. त्यानंतर 20 आणि 30चा सर्वात मोठा सामायिक अवयव तो आहे 10, कारण 10च्या टेबलमध्ये 10, 20 पण येतो आणि 30 पण येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ही बेरीज केली तर काय उत्तर येईल, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 999 गुणिले 9999 यांचा गुणाकार किती येईल, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 46 आहे 64च्या सर्व अवयवांची बेरीज किती, तर ती बेरीज येते 127. अवयव आहेत 1, 2, त्यानंतर 4, त्यानंतर आहे 8, त्यानंतर आहे 16, 32 आणि 64. या सगळ्यांची बेरीज करा, तुमचं उत्तर येणार 127. ठीक आहे, हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे याचं उत्तर काय असणार आहे तर डिवाईड केल्यानंतर याचं उत्तर 1 येतं आणि फक्त 2 + 3 आपण 2 केलं तर 2 × 2 = 4, 4 + 3 होतात 7/4. 7/4 हे असणार 7/2 हे असणार तुमचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर सी करेक्ट उत्तर. त्यानंतरचा पुढचा आहे 100 सेंटीमीटर याला मीटर वर्गमध्ये परावर्तित केल्यावर काय उत्तर येते. सगळ्यात महत्त्वाचं 100 सेंटीमीटर आहे, त्याला जर सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला डिवाईड करावं लागेल.
100 × 100ने या ठिकाणी 100 कट होईल आणि तुमचं इथे 1/100 उत्तर येईल. 1/100 म्हणजेच काय, तर ते लिहिताना आपण बी ऑप्शन लिहितो 0.01 मीटर स्क्वेअर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 1 × 1 केलं तर उत्तर 1 येतं आणि इथे पॉईंटनंतर 3 नंबर आहे म्हणून ऑप्शन बी त्याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 999 भागिले 1000 केलं तर ऑप्शन सी उत्तर करेक्ट येतं. पुढचा आहे 0.238चा फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक काय येईल, त्याचं उत्तर येईल ऑप्शन ए, कारण त्याचं उत्तर येतं 238 भागिले 1000 काय, तर त्याला 2ने भाग द्या, 2ने भाग दिला तर ऑप्शन ए तुमचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे एका डब्यात 500 अंडी होती, त्यापैकी 325 अंडी फुटली, म्हणजे किती अंडी फुटली, तर 60 अंडी फुटली. 325 500चे 60 येतात. त्यानंतर त्यांनी सांगितले एकूण अंड्यापैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी होती, म्हणजे 500ला जर आपण 1/5ने भागलं तर उत्तर येतं 100 अंडी. ही 100 अंडी आणि ही 60 अंडी, 160 अंडी वेगळी काढली तर 340 अंडी शिल्लक राहतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे एक पंचकोनाची परिमिती 80 सेंटीमीटर असून त्याच्या 4 बाजूंची लांबी 63 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या 5व्या बाजूची लांबी किती असेल, तर ती काय असणार आहे. 80मधून फक्त 63 वजा करा, उत्तर येतं 17. पुढे आहे एक रेल्वेगाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोहोचते, तर एकूण जो कालावधी आहे तो 4 तास 45 मिनिटाचा त्यामध्ये लागतो. पुढे आहे एका फळ विक्रेत्याने 1500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्याने दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले, म्हणजे त्याला एकूण खर्च लागला 1600 रुपये, बरोबर. त्याने ते सफरचंद 2236 रुपयांना विकले, तर त्याला किती फायदा झाला, तर 2236मधून हे 1600 वजा केले तर उत्तर येतं 636 रुपये. पुढचं होतं पुढील पदावलीत लुप्त संख्या कोणती आहे. जर बघा बाळांनो या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही जर हे उदाहरण सोडवलं तर याच्यामध्ये काय असणार आहे, या उदाहरणामध्ये हे सोडवल्यानंतर काय येणार आहे, तर 500 ही जी काही संख्या आहे यातून 86 म्हणजे डबल 86 झाला, बरोबर. तर काय करणार आहोत आपण, याला जर इथे याची वजाबाकी केली या नंबरमधून आणि त्याला जर भाग दिला तर उत्तर येतं 677. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतल्यानंतर 40 रुपयांचा नफा झाला, तर घड्याळाची विक्री किंमत किती, तर त्यात 200मध्ये 240 रुपये ॲड करा, तुमचं उत्तर येतं 240 रुपये. पुढचा प्रश्न आहे एका आयताची सर्व आंतरकोनांची बेरीज किती असते. बघा आयत असेल तर त्याच्या सर्व आंतरकोनांची बेरीज ही 360 डिग्री असते, प्रत्येक कोण हा काटकोन असतो, म्हणून आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन ए. पुढचा आहे 115 कुटुंबातून प्रत्येक कुटुंबाची पाहणी केली तर त्यामध्ये किती कुटुंबात अजिबात मुले नाही असं विचारलं आहे, तर आपल्याला काय करायचं होतं, हे जे 115 आहे त्यामध्ये हे 35, त्यानंतर हे 30 आणि हे 20, त्यानंतर हे 5, यांची सगळ्यांची बेरीज येते 90, ती वजा करायची होती, ही 90 त्यातून वजा केले ते आपलं उत्तर येतं ऑप्शन सी 25. पुढचा आहे एक संपूर्ण कोन याच्या समान असतो, तर तो 4 काटकोनांच्या समान असतो. पुढचा प्रश्न बघा प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडांचे संगोपन अवघड का ठरते, त्याचं कारण आहे की इथे काय आहे, त्यांच्यासाठी पुरेसा आहार उपलब्ध नसतो, ऑप्शन सी त्याचं उत्तर आहे. भीमकाय पांडांचा मुख्य आहार काय असतो, तर भीमकाय यांचा जो काही मुख्य आहार आहे त्यांनी दिलेला आहे की ते काय करतात, बांबूची कोळी पानेच जास्त प्रमाणात खातात. त्यानंतर पुढे आहे हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, कारण मोठ्या प्रमाणात येणारी जी काही शिकार आहे त्या ठिकाणी त्यांचं दुसरं कारण काय आहे, त्याचं कारण आहे मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर काय करणार आहोत, तर ऑप्शन बी हे घेणार आहोत. पुढे आहे भीमकाय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय. भीमकायचा अर्थ होतो खूप मोठा आणि त्याचा विरुद्ध अर्थ लिहिला तर तो होईल लहान. पुढचा आहे प्राणी संग्रहालय. प्राणी संग्रहालयात टिंबटिंब याच्यात ठेवले जाते, तर त्यांनी इथं दिलेलं आहे पशुपक्ष्यांना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते, तर हे आहे याचं करेक्ट उत्तर. पुढचा परिच्छेद आहे राष्ट्रीय संग्रहालयात दिल्ली येथे नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले होते, कारण तर बघा त्यांनी असं सांगितलं आहे की या ठिकाणी आपण जर या उतार्याचा विचार केला तर ती एक दुर्लभ कलाकृती होती, त्याच्यामुळे तिला काय केलं होतं, मागे ठेवण्यात आलेलं होतं. पुढे आहे पेंडेंट या कशाशी संबंधित आहे, तर पेंडेंट हा हाराशी संबंधित असतो.
पुढचा आहे विधान 1 आणि 2 वाचा आणि कोणता पर्याय योग्य आहे तो निवडा. तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूपासून तयार केलेल्या आहेत. तर इथे सांगितलेलं आहे तिच्या जे काही बांगड्या आहे सिद्धांत पातळ धातूच्या बांगड्या आहेत त्याच्यामध्ये शिंपले आहेत, बरोबर. त्याच्यामुळे हे विधान सत्य आहे. पुढे आहे तिने हस्तिदंताचा हार घातला होता. तर इथे दिलेला आहे पुढच्या लाईनमध्ये कलेचा नमुना म्हणून एकत्र 3 पेंडेंटचा हार तिने घातलेला होता. तर 3 पेंडेंटचा हार तिचा होता, त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन ए तुमचं उत्तर करेक्ट असणार आहे. पहिलं सत्य, दुसरं असत्य. पुढचा आहे निडर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. तर निडरचा समानार्थी शब्द आहे पित्रा. पुढचा प्रश्न आहे उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ काय. तर उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ आहे माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सोनम टिंबटिंब सोबत दुकानात गेली होती. तर सोनम ही वडिलांसोबत गेली होती. या ठिकाणी दिलेलं आहे तिच्या वडिलांनी तिला सायकलकडे एकटक टाळताना पाहिले. ठीक आहे, म्हणजे ती गेली कुठे तर वडिलांसोबत गेली होती. पुढे आहे सोनमने दुकानात चकचकीत टिंबटिंब सायकल टिंबटिंब पाहिली व आकर्षित झाली. तर लाल रंगाची सायकल तिला आकर्षित करत होती. हे तिचं त्यामागचं उत्तर आहे, कारण इथे दिलेलं आहे दुसऱ्या ओळीत. पुढे आहे सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली. तर त्यांनी वाढदिवसाची भेट म्हणून तिला नवी कोरी सायकल भेट दिली, कारण त्यांनी इथं दिलेलं आहे वाढदिवसाची भेट. पुढे आहे सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला. तर सोनमने आईबाबांना सोनम खुश झाली आणि आईबाबांना बिलगली आहे त्याचं उत्तर ऑप्शन ए मध्ये. पुढे चकित म्हणजे काय. तर बघा चकित होणे म्हणजे याच्यासाठी आपल्याला वाचायची ही जी काही शेवट इथं ओळ आहे यावर दिलेलं आहे. बघा नवी कोरी चकचकीत सायकल पाहून ती चकित झाली. चकित झाली म्हणजे काय तर इथे आहे इथे तुमचं जर उत्तर इथं जर घ्यायचं झालं तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्तिमित होणे म्हणजे चकित होणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 76 नंबर. फुले अनेक दृष्टींनी उपयोगी असतात हे पहिल्या ओळीत दिलेलं आहे. पुढे फुलं अनेकविध रंगाचे आणि आकृत्यांचे असतात हे दुसऱ्या ओळीत दिलेलं आहे. त्यानंतर फुलांचा व्यावहारिक उपयोग चहा, अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी होतो हे इथे दिलेलं आहे. त्यानंतर टिंबटिंब काही फुलांचा वापर हा औषधांसाठी होतो जे की इथे दिलेलं आहे. त्यानंतर उतार्यात परिणाम या शब्दाचा अर्थ काय. तर परिणामचा शेवटच्या ओळीवर आहे शरीर मनावर सकारात्मक परिणाम होतो. परिणाम म्हणजे त्याचा प्रभाव होतो. अशा प्रकारे या प्रश्नाची उत्तरपत्रिका अतिशय सोपी होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.